अळीव बघितलं तर ना अगदी एवढूसं बी आहे, पण त्याचे गुणधर्म मात्र खूप मोठे आहे। त्याच्यातील असलेल्या सोल्युबल फायबरमुळे आपल्या रक्तातील साखर एकदम नियंत्रित राहते। त्याच्यामुळे मधुमेहींसाठी हे खूपच गुणकारी आहे। अर्थात मधुमेहींनी अळीवाचं सेवन गुळ किंवा साखर न घालताच केलं पाहिजे। आपल्याकडे बाळंतिणीला अळीवाचे लाडू दिले जातात, कारण त्याच्यामुळे ना मग कंबरदुखी होत नाही। गरोदरपणी अळीव दिला जात नाही, कारण तो उष्ण असतो। अळीव उष्ण असल्यामुळे त्याचा वापर जास्ती करून थंडीत जास्त होतो, परंतु त्याच्या गुणधर्मामुळे ना थोड्या प्रमाणात म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा 1 ते 2 चमचे अळीव वर्षभर खाल्ले तरी चालण्यासारखं आहे। चला तर अशा गुणकारी अळीवाची आपण आज खीर बनवूयात। एक आहे ती गुळ घालून बनवणार आहोत आणि दुसरी आहे ती एका वेगळ्या फ्लेवरची करणार आहोत। तो फ्लेवर कुठला ते मी तुम्हाला करताना सांगेन। आता इथे मी 3 टेबलस्पून अळीव घेतलेले आहेत। हे छान निवडून घ्यायचे, ह्याच्यामध्ये बारीक खडे असतात एकदम। पॅन गरम झाल्यावरती आता गॅस बारीक केलाय आणि आता हे छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा 3 ते 4 मिनिटांमध्ये हे असे चांगले तडतडायला लागतात आणि असंच ते पॅन मध्ये थंड व्हायला ठेवून देते। आता हे अळीव थंड झाले तर एका भांड्यात काढून घेते आणि साध्या पाण्याने ते चांगले 2 वेळा धुवून घ्यायचे। तर त्याच्यामध्ये साधं पाणी घालून भिजवत ठेवून द्यायचं। कमीत कमी 2 तास तरी भिजवायला ठेवून द्यायचं आणि भरपूर पाणी घालायचं, चांगलं ढवळून ठेवून द्यायचं। आता इथे आपण अनस्वीटन्ड आल्मंड मिल्क वापरायचंय। तुम्ही अनस्वीटन्ड सोय मिल्क वापरलं तरी चालेल। आता ते दूध आधी आपण उकळून घेऊयात। एकूण आता मी 3 कप दूध टाकते। आपण बघूया लागेल तसं आपण अजून टाकू शकतो। आता हे मगाशी भिजवत ठेवलेले अळीव जवळजवळ 2.5 तास ते भिजलेत। बघा छान अशी जेल तयार झाली आहे, हे बघा। आता इथे दुधालाही उकळी आलेली आहे। ते भिजवलेले अळीव ह्याच्यामध्ये घालते सगळे। अळीव घातल्यावर पण आपण उकळी येऊन देऊयात दुधाला जरा। आता दूध छान उकळत आलंय, गॅस बारीक करते आणि ढवळत राहते सतत। हा खीर जरा थोडी घट्ट होऊ देते। काजूचे तुकडे करताना खाली जो चुरा राहतो ना तो आपण तुपामध्ये काजू आणि बदाम परतून घेतो तेव्हा नाही घालायचा, कारण मग त्या तुपामध्ये हा करपतो। त्याच्यामुळे तो चुरा मी आता इथे डायरेक्ट ह्या दुधातच घालते, म्हणजे खीर जरा घट्ट व्हायला पण मदत होते। याच्याऐवजी तुम्ही बदामाची पूड किंवा पावडर टाकली ना तरी चालेल, म्हणजे थोडीशी खीर जरा घट्ट होईल आपली। मी तुम्हाला आधी म्हटलं होतं आपण वेगळ्या फ्लेवरची पण खीर बनवणार आहोत, तर आपण बनवणार आहोत गुलकंदाच्या फ्लेवरची खीर। त्याच्यासाठी अर्ध हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते। आता एका भांड्यात मी हाफ कप गुळाची पावडर घालते। जर कमी वाटलं गोड तर अजून गुळ ऍड करू शकतो आपण। आता दुसऱ्या भांड्यामध्ये गुलकंद ऍड करते। हा अर्धा कप आहे, पण अगदी भरून नाही घेतलेला आहे। नंतर चाखून आपण कमी गोड वाटलं तर अजून थोडा गुलकंद ऍड करू शकतो। आणि अळीव हे नेहमी ना भिजवूनच घ्यायचे, म्हणजे मग ते पचायला हलके होतात। आता ज्याच्यामध्ये गूळ घातलाय त्याच्यामध्ये अगदी 1/4 टीस्पून जायफळाची पावडर घालायची। आता ही गुलकंदाची खीर आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। आता ही गुळाची खीर काढते। आता वरून काजू आणि बदाम घालूया तुपात तळलेले। तळले नव्हते, परतले होते आपण।